सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा। वर्षानुवर्ष कर्ज फेडताना झिजलेल्या हातांना अखेर दिलासा मिळणार, कारण आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। काय आहे घोषणा, कोणाची नेमकी कर्जमाफी होणार, जाणून घेऊयात। मी ऐश्वर्या पाटील आणि आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंद वार्ता समोर आली आहे। वर्षानुवर्ष कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलनं, निवेदनं आणि राजकीय आश्वासनं दिली जात होती। अखेर त्या सर्व चर्चांना आता निर्णयाची जोड मिळाली आहे। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तब्बल 65,72,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनानं जाहीर केलाय। बँकांच्या नोटिसा, वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे मोठा दिलासाच ठरणार आहे। मात्र या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। यामध्ये आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, उच्च वेतनधारक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे अधिकारी, आयकर भरणाऱ्या व्यक्ती तसेच ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्तींचा यामध्ये समावेश असणार आहे। यामुळे प्रत्यक्ष लाभ आर्थिकदृष्ट्या गरजू आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे। काही दिवसांपासून वृत्तपत्र आणि राजकीय वर्तुळात कर्जमाफीच्या हालचालींची चर्चा रंगली आहे। आता त्या चर्चेला अधिकृत निर्णयाची जोड मिळाल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। हा निर्णय केवळ कर्जमाफीचा नाही, तर शेतकऱ्यांच्या नव्या उमेदीचा, नव्या आशेचा आणि नव्या विश्वासाचा आहे। मात्र आता लाखो शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय, कर्जमाफीची घोषणा झाली, पण प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत। कर्जमुक्त शेतकरी, समृद्ध महाराष्ट्र। ज्यांच्या घामानं महाराष्ट्र उभा राहिला, त्या शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी उचललेलं हे मोठं पाऊल आता प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष अंमलबजावणीची। पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी।